Hello dear students. In the last lecture we have seen the introduction of the alkynes. Now today in this lecture we are going to study the preparations of alkynes. Now this topic is actually based on the acetylene. Acetylene means we are focusing on the preparation of acetylene, that is CH triple bond CH, and also properties of acetylene. Means this topic is completely focused on the acetylene. But by the way, we will see the some other alkynes also. जरी हा टॉपिक आपल्याला केवळ आणि केवळ ॲसिटिलीनवर फोकस करण्यासाठी सांगत असला, म्हणजे ॲसिटिलीनचं प्रिपरेशन, ॲसिटिलीनच्या प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल, ॲसिटिलीनचे युजेस, तरी ॲसिटिलीनच्या जोडीला आपण बाकीचेही अल्काइन स्टडी करणार आहोत. केवळ ॲसिटिलीनच पाहणार आहोत असं नाही. तर हाऊ टू प्रिपेअर द ॲसिटिलीन किंवा अल्काइन, अल्काइन कसे तयार करणार, तर त्यातली पहिली मेथड तुम्हाला सांगतो मी. नंबर 1, फर्स्ट मेथड, प्रिपरेशन ऑफ ॲसिटिलीन फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. हेडलाईन द्या नंबर 1, फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. कॅल्शियम कार्बाइड, नीट लक्ष द्या. फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. कॅल्शियम कार्बाइड मीन्स CaC2. लक्षात ठेवा, आठवणीत ठेवा. हे कॅल्शियम कार्बाइडचा अर्थ CaC2, याला म्हणतात कॅल्शियम कार्बाइड. जसा कॅल्शियमचा ऑक्साईड असतो, नायट्राइड असतो कॅल्शियमचा, हायड्राइड असतो कॅल्शियमचा, तसा कॅल्शियमचा कार्बाइड आहे CaC2. कॅल्शियम कार्बाइडपासून आपल्याला ॲसिटिलीन बनवता येतं. तर यासाठी आपण काय करतो की इथे या ठिकाणी एक राऊंड बॉटम फ्लास्क घेतो. लक्षात ठेवा, या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये कॅल्शियम कार्बाइडचे काही पीसेस आपण इथे या ठिकाणी याच्यात ॲड करतो. कशाचे पीसेस? कॅल्शियम कार्बाइडचे पीसेस आपण यामध्ये ॲड करतो. आणि कॅल्शियम कार्बाइडच्या पीसेसमध्ये मग इथे या ठिकाणी ड्रॉप वाईज आपण फनेल, थिसल फनेल इथे या ठिकाणी यूजमध्ये आणतो आपण. असं फनेल असेल आणि फनेलद्वारे मग आपण इथे या ठिकाणी याच्यात वॉटर ॲड करतो. याला दुसरी एक ट्यूब इथे या ठिकाणी बसवली जाते, त्याला डिलिव्हरी ट्यूब बोललं जातं. या डिलिव्हरी ट्यूबमधून मग याला कंडेन्सर बसवलेलं असतं. डिलिव्हरी ट्यूबला कंडेन्सर म्हणजे ज्यामधून आपण काय म्हणतो आपण त्याला की वॉटर, कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटर सर्क्युलेट केला जातो. तर याला स्पेस असतो थोडासा कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटरसाठी. ठीक आहे, ही डिलिव्हरी ट्यूब आहे. याच्यामधून इथे या ठिकाणी इथून एक मार्ग असतो पाण्याला. इथं कोल्ड वॉटर असतं, हेअर कोल्ड वॉटर, आणि इथून हॉट वॉटर असतं. म्हणजे काय पाणी आपण मिक्स नाही करत इथून, पण कोल्ड वॉटर सर्क्युलेट करतो आपण, जेणेकरून हा जो गॅस असेल तो गॅस इथे या ठिकाणी बिलकुल डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंटने, वॉटरच्या डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंटने आपण मग इथे या ठिकाणी यामध्ये ॲसिटिलीन गॅस तयार करतो. सिंपल साधी मेथड असते बघा. तर काय करणार आपण लक्षात ठेवा, इथे एअर टाईट केलं जातं याला. दिस इज मेड एअर टाईट. हे कम्प्लीट एअर टाईट करणार आपण. ठीक आहे, बघा, गरम करणार याला. हायड्रॉलिसिस करायचे, थोडं स्लाईट गरम करायचे, जादा गरम नाही करायचं. तर हे इथं पीसेस आहेत कॅल्शियम कार्बाइडचे. कोणाचे पीसेस आहेत हे? कॅल्शियम कार्बाइडचे. आणि इथून टाकणार आपण काय, तर वॉटर. काय ॲड करणार? वॉटर ॲड करणार, काहीच नाही करायचं. कॅल्शियम कार्बाइडमध्ये जर थोडा वॉटर टाकला, थोडंसं स्लाईट गरम करा ॲक्टिवेट होण्यासाठी फक्त, तर तुम्हाला इथून एक गॅस बाहेर पडेल. तो जो गॅस आहे तो वॉटरच्या डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंटने सेपरेट करा. दॅट विल बी द ॲसिटिलीन गॅस. तो ॲसिटिलीन गॅस असेल. इथे या ठिकाणी इथे याला कंडेन्सर म्हणतात. हे कंडेन्सर यूजमध्ये नाही आणला तरी चालतो, यूजमध्ये आणला तर खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला ॲसिटिलीन सहजासहजी वेगळा करता येतो. लक्षात ठेवा, इझिली आपल्याला ॲसिटिलीन वेगळा करता येईल. सिंपल आहे एकदम. तर या प्रकारे इथे या ठिकाणी आपण ही मध्ये जे आहे ही बाजूला काढा. इथलं हे हां, याला बाजूला करा. इथे या ठिकाणी या प्रकारे हे ॲसिटिलीन आहे, याला बाजूला करा. हे जे आहे हां, ठीक आहे. तर अशा प्रकारे ॲसिटिलीन तुम्हाला इथे दिसून येईल. ॲसिटिलीन तयार करण्याची मेथड आपल्याला इथे दिसून येते. तर कॅल्शियम कार्बाइडमध्ये फक्त पाणी टाकायचं, काहीच नाही करायचं. वेन द वॉटर इज ॲडेड इन द कॅल्शियम कार्बाइड,
acetylene gas is obtained. Now this acetylene gas is they separated by downward displacement of water. वॉटरच्या डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंटने इथे ठिकाणी ॲसिटिलीन मग आपण कलेक्ट करतो, लक्षात ठेवा. इथं रिॲक्शन काय होईल? रिॲक्शन एकदम सिंपल आहे. CaC2 प्लस वॉटर, कॅल्शियम कार्बाइडची रिॲक्शन वॉटर बरोबर घ्या. वेन द कॅल्शियम कार्बाइड रिॲक्ट्स विथ वॉटर, हायड्रॉलिसिस विल टेक प्लेस. यू विल गेट द ॲसिटिलीन, CH ट्रिपल बॉन्ड CH, ॲसिटिलीन बनेल आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा बाय प्रोडक्ट तयार होईल. बरोबर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा बाय प्रोडक्ट आहे आणि ॲसिटिलीन गॅस तयार झालेला दिसेल. ॲसिटिलीन हा गॅस आहे, लक्षात ठेवा. ॲसिटिलीन कोण आहे? गॅस आहे. सो वेन द कॅल्शियम कार्बाइड इज हायड्रोलाइज्ड बाय हायड्रॉलिसिस ऑफ कॅल्शियम कार्बाइड, वी गेट द ॲसिटिलीन अँड कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हा जो ॲसिटिलीन आहे हा नंतर डिलिव्हरी ट्यूबद्वारे कंडक्ट केला जातो आणि बाय डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर याचं कलेक्शन आपण इथे ठिकाणी करत असतो. तर ओव्हरऑल रिॲक्शन बघा काय सांगितले मी तुम्हाला. काय करा, कॅल्शियम कार्बाइड घ्या, त्याच्यात पाणी टाका. कॅल्शियम कार्बाइडमध्ये वॉटर टाकल्यावर याचं हायड्रॉलिसिस होईल आणि हायड्रॉलिसिस झाल्यामुळे ॲसिटिलीन बनेल. हे बघा ॲसिटिलीन आणि प्लस बाय प्रोडक्ट असेल CaOH ट्वाईस. कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा बाय प्रोडक्ट या ठिकाणी तयार होईल. तर ॲसिटिलीन बनला, CH ट्रिपल बॉन्ड CH, ॲसिटिलीन बनेल इथे. तर कॅल्शियम कार्बाइड इज हायड्रोलाइज्ड बाय हायड्रॉलिसिस ऑफ कॅल्शियम कार्बाइड, ॲसिटिलीन इज ऑब्टेन्ड प्लस बाय प्रोडक्ट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता रिॲक्शन दिसते तितकी सोपी नाही आहे. तर पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवा, ॲसिटिलीन गॅस CH ट्रिपल बॉन्ड CH गॅस इज कलेक्टेड. कसं कलेक्ट करणार आपण? इज कलेक्टेड बाय डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. वॉटरच्या डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंटने आपण याला सेपरेट करणार. पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची. पॉईंट नंबर सेकंड, इट मे कन्सिस्ट ऑफ सम इम्प्युरिटीज लाईक अमोनिया, इट मे कन्सिस्ट ऑफ इम्प्युरिटीज लाईक PS3, it may consist of impurities like ASH3. बघा, it may consist of the impurities like hydrogen sulfide H2S. तर यासारख्या गॅसेस, हे सगळे गॅस आहेत. these gases may be present in the form of impurities. ते म्हणताल सर इम्प्युरिटी कुठून आली? याच्यात तर नाही आहे कॅल्शियम कार्बाइडमध्ये. कुठे याच्यात? नायट्रोजन दिसणं, फॉस्फरस दिसणं, आर्सेनिक दिसणं, सल्फर दिसणं, कुठून आली इम्प्युरिटी ही? बेटा कॅल्शियम कार्बाइड जो असतो ना, हा कॅल्शियम कार्बाइड जिथून मिळवला जातो, ज्या खाणीतून मिळवला जातो त्या खाणीमध्ये त्या कॅल्शियम कार्बाइड बरोबर ही इम्प्युरिटी अवेलेबल असते. या प्रकारची इम्प्युरिटीज इथे अवेलेबल असतात. त्यामुळे जसं तुम्ही कॅल्शियम कार्बाइडचं हायड्रॉलिसिस कराल, ॲसिटिलीन गॅस लिबरेट होत असताना हे गॅसेस सुद्धा लिबरेट होतात. अमोनिया लिबरेट होतो, PS3 लिबरेट होतो, ASH3 लिबरेट होतो आणि H2S सुद्धा लिबरेट होतो. आणि परिणाम काय होतो? याला एक स्पेसिफिक गार्लिक ओडर इथे ठिकाणी याला येतो, त्या गॅसला येतो. ह्या इम्प्युरिटी प्लस ॲसिटिलीन मिळून एक ओडर, स्पेसिफिक ओडर सुरू होतो. तो ओडर कमी करण्यासाठी, हा गॅस रिमूव्ह करण्यासाठी, नाउ दिस गॅस इज पास्ड थ्रू टू, these gases are removed by passing this gas through the acidic CuSO4 सोल्युशन. कॉपर सल्फेट सोल्युशन मधून, ॲसिडिक कॉपर सल्फेट सोल्युशन मधून हे गॅस पास करा. तर कॉपर सल्फेट काय करतो? या अमोनियाला ॲब्झॉर्ब करतो, PS3ला सुद्धा ॲब्झॉर्ब करतो, ASH3ला ॲब्झॉर्ब करतो आणि H2S हायड्रोजन सल्फाइडला सुद्धा तो ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे हा कॉपर सल्फेट कोणाकोणाला ॲब्झॉर्ब करेल? कॉपर सल्फेट कॅन ॲब्झॉर्ब द अमोनिया, कॉपर सल्फेट कॅन ॲब्झॉर्ब द PS3, कॉपर सल्फेट कॅन ॲब्झॉर्ब द ASH3 आहे की नाही. त्याचबरोबर H2S हे सगळ्यांचं ॲब्झॉर्प्शन होतं. H2Sला ॲब्झॉर्ब केलं तर कॉपर सल्फाइड बनेल, अमोनियाला ॲब्झॉर्ब केलं तर कॉपर नायट्राइड बनेल, PS3ला ॲब्झॉर्ब केलं तर कॉपर फॉस्फाइड बनेल, ASH3ला कॉपर आर्सेनाइड बनेल. तर यांचे कंपाऊंड तयार करतो हा. पण कॉपर सल्फेट कधीच या ॲसिटिलीनला ॲब्झॉर्ब करत नाही, कारण CuSO4चा कंपाऊंड इथे बनत नाही. जसं तुम्हाला सांगितलं ना मी आता, अमोनियाबरोबर नायट्राइड बनेल, PS3वर फॉस्फाइड, आर्सेनाइड, सल्फाइड असे कंपाऊंड बनतात याचे, कॉपर सल्फेटचे. पण कॉपर सल्फेटचा ॲसिटिलीन बरोबर कंपाऊंड बनत नसल्यामुळे आपण जसा गॅस लिबरेट होईल तसा CuSO4 मधून पास करा, बाकीचे गॅसेस ॲब्झॉर्ब होतील आणि ॲसिटिलीन मात्र ॲब्झॉर्ब होणार नाही. तो फ्री प्युअर फॉर्ममध्ये तो बाहेर पडेल. तर अशा प्रकारे इट इज प्युरिफाईड, ॲसिटिलीन इज प्युरिफाईड by passing the gas through the acidic CuSO4 solution. acidic CuSO4 solution मधून पास केलं की तुम्हाला ॲसिटिलीन तयार होईल. ठीक आहे ना. ही रिॲक्शन तर ठीक आहे, पण तुम्हाला सांगितली मेथड पाहिजे तेवढी सोपी नाही. पॉईंट नंबर 1 सांगितला तुम्हाला, इट इज कलेक्टेड बाय डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. वॉटरच्या डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंटने आपण त्याचं कलेक्शन करणार.
दुसरी मेथड सांगितली त्यात काही इम्प्युरिटीज असतात. अच्छा, ते इम्प्युरिटी कशा सेपरेट करायच्या? मग इम्प्युरिटी सेपरेट करणं सोपं आहे. गॅस पास करा. कशातून पास करा? ॲसिडिक कॉपर सल्फेट सोल्युशनमधून पास करा. तर तो कॉपर सल्फेट काय करतो? या गॅसेसला ॲब्झॉर्ब करतो. गॅसला ॲब्झॉर्ब करतो. इतर गॅसेसला कोणते? अमोनिया, फॉस्फिन, आर्सेनिक, H2S या सगळ्या गॅसला तो ॲब्झॉर्ब करतो. पण ॲसिटिलिनला ॲब्झॉर्ब करत नाही. त्यामुळे ॲसिटिलिन गॅस जायच्या तसं बाहेर पडतोय आणि तो बाहेर पडलेला गॅस मग ॲसिटिलिन हा प्युअर फॉर्ममध्ये असतो. पॉईंट नंबर 3, हाऊ कॅन यू प्रिपेअर द कॅल्शियम कार्बाईड? कॅल्शियम कार्बाईड कसा तयार करणार? तर सिंपल असतं. कॅल्शियम ऑक्साईडला कोक बरोबर हीट करा. कॅल्शियम ऑक्साईडला काय करा? कोक बरोबर हीट करा. कोक बरोबर हीट करा 2000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. 2000 डिग्री सेल्सिअसला जर तुम्ही हीट केलं 2000 डिग्री सेल्सिअसला जर हीट केलं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन, तर CaC2 यामधून लिबरेट होईल. कॅल्शियम कार्बाईड बनेल अँड प्लस लिबरेट विल बी द कार्बन डायऑक्साईड. CO2 गॅस यामधून लिबरेट होईल. तर टॉईस ऑफ CaO, टॉईस ऑफ CaC2 कॅल्शियम कार्बाईड आणि इथे या ठिकाणी काय होईल? किती? कार्बन 4. तर कार्बन 4 तर इथे पुढे 5 टाइम्स कार्बन होईल. तर कॅल्शियम ऑक्साईडला हीट करा कार्बन बरोबर म्हणजे कोक बरोबर. कार्बन म्हणजे कोक, दगडी कोळसा घ्या, याला हीट करा कॅल्शियम ऑक्साईडला 2000 डिग्री सेल्सिअसला. तर कॅल्शियम कार्बाईड बनलेला तुम्हाला दिसून येईल. तर कॅल्शियम कार्बाईड या मेथडने तयार केला जातो. पॉईंट क्लिअर ना? आणि लास्ट पॉईंट इथे ठिकाणी आपण घेऊयात. मॅग्नेशियम कार्बाईड Mg2C3 बरं का. मॅग्नेशियम कार्बाईड याला मॅग्नेशियम कार्बाईड बोललं जातं. मॅग्नेशियम कार्बाईड ऑन हायड्रोलिसिस, इफ इट इज हायड्रोलाइज्ड वी गेट द ॲसिटिलिन. ॲसिटिलिन मीन्स CH3C ट्रिपल बॉन्ड CH. कार्बन 3 आहेत तर ॲसिटिलिन बनेल आणि प्लस बाय प्रोडक्ट विल बी ट्वाईस ऑफ MgOH ट्वाईस. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा त्याचा बाय प्रोडक्ट. ऑक्सिजन 4 ऑक्सिजन आहे तर 4 टाइम्स H2. हायड्रोजन 4 2 8 तर 4 हे 4 8 हायड्रोजन झाले. दॅट इज बॅलन्स. तर मॅग्नेशियम कार्बाईडपासून मिथाईल ॲसिटिलिन म्हणजे प्रोपाईन तयार होईल. सो कॅल्शियम कार्बाईडपासून ॲसिटिलिन बनेल पण मॅग्नेशियम कार्बाईडपासून प्रोपाईन तयार होईल. सेम मेथडने हा प्रोपाईन तयार करता येतो. डबल पाय एकदा काय काय सांगितलं मी? कॅल्शियम कार्बाईडमध्ये पाणी टाका, ॲसिटिलिन तयार होईल आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा बाय प्रोडक्ट आहे. क्लिअर पॉईंट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात काय वेगवेगळे पॉईंट सांगितले. पहिला पॉईंट सांगितला ॲसिटिलिनला कलेक्ट कसं करणार? तर ॲसिटिलिन इज कलेक्टेड बाय डाउनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. पॉईंट नंबर 2, ॲसिटिलिन मे कन्सिस्ट ऑफ सम गॅसेस इम्प्युरिटीज. दीज गॅसेस आर अमोनिया, PH3, NH3, SH3, H2S यासारखे गॅसेस. आणखी काही असू शकतात. यासारखे गॅसेस त्या ठिकाणी इम्प्युरिटी फॉर्ममध्ये असतात. यांना सेपरेट करण्यासाठी काय करा? ॲसिडिक कॉपर सल्फेटमधून सगळ्याच गॅसला पास करा. बाकीचे इम्प्युरिटीज ॲब्झॉर्ब होतील, ॲसिटिलिन ॲब्झॉर्ब होणार नाही आणि मग ॲसिटिलिनला आपण इथे सेपरेशन करू शकतो, प्युरिफिकेशन करू शकतो. कसा बनवणार कॅल्शियम कार्बाईड? तर कॅल्शियम ऑक्साईड घ्या, कार्बन बरोबर हीट करा, कॅल्शियम कार्बाईड बनेल. तर या प्रकारे तुम्ही हीटिंग करू शकता आणि कॅल्शियम कार्बाईड इथे बनवू शकता. इथे कार्बन डायऑक्साईड बनणार नाही कारण ऑक्सिजन एवढा मिळणार नाही. कॅल्शियम कार्बन मोनॉक्साईड बनेल. ही रिॲक्शन एकदा सांगतो मी, एकदा करेक्शन करा थोडंसं. कॅल्शियम ऑक्साईडला हीट करू आपण. कॅल्शियम ऑक्साईड याला लाईम बोललं जातं. दिस इज कॉल्ड द लाईम. सो इट इज हिटेड विथ द कार्बन. कोक बरोबर हीट करा तर कॅल्शियम कार्बाईड बनेल CaC2 आणि कार्बन मोनॉक्साईड बनेल. बरं का, कार्बन मोनॉक्साईड बनेल. तर इथे ठिकाणी थ्राईस ऑफ C घ्यायला. ठीक आहे ना. तर कार्बन डायऑक्साईड बनत नाही, कार्बन मोनॉक्साईड बनत. थोडंसं प्लीज एवढं करेक्शन करा. पॉईंट नंबर नेक्स्ट इथे तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम कार्बाईडचं हायड्रॉलिसिस सेम मेथडने केलं तर आपल्याला प्रोपाईन तयार होऊ शकतं. सो दिस इज द फर्स्ट मेथड युज्ड इन प्रिपरेशन ऑफ अल्काईन. अल्काईनमध्ये ही सर्वात पहिली मेथड इथे ठिकाणी आपण पाहतो. ठीक आहे, फर्स्ट मेथड. मेथड नंबर 6 सेकंड, बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन. बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन. By dehydrohalogenation. Now by dehydrohalogenation we can prepare the alkynes. Alkyneचं प्रिपरेशन तुम्ही या मेथडने करू शकता by dehydrohalogenation. Now by dehydrohalogenation of vicinal or geminal dihalides. Vicinal or geminal. Vicinal or geminal dihalides. Vicinal or geminal dihalides. By dehydrohalogenation will give the alkyne. यापासून अल्काईन तयार होऊ शकतं.
So by dehydrohalogenation of vicinal or geminal dihalides we get the alkyne. आपण विसिनल किंवा जिमिनल डायहॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन करा, अल्काइन तयार होईल. तर अल्काइन बनवण्यासाठी साधी आणि सोपी मेथड आपल्याला दिसेल. पॉइंट क्लिअर? काय सांगितलं? बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल और जिमिनल डायहॅलाइड वी गेट द अल्काइन. द डिहायड्रोहॅलोजिनेशन इज परफॉर्म बाय यूजिंग अल्कोहोलिक KOH and sodamide NaNH2 in liquid ammonia. सोडामाइड इन लिक्विड अमोनिया. तर बघा आपल्याला डिहायड्रोहॅलोजिनेशन करण्यासाठी अल्कोहोलिक KOH टाका आणि सोडामाइडचा वापर करा. सोडामाइड म्हणजे NaNH2 यांचा जर वापर केला, यांच्या साह्याने आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन करू शकता आणि यापासून अल्काइन तयार होईल. नाउ हियर द रिएक्शन इन्व्हॉल्व्स द लॉस ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. हायड्रोजन आणि हॅलोजन यांचा लॉस होतो 2 टाइम्स, दोनदा होईल, 2 टाइम्स होईल. लक्षात, 2 वेळेस त्या ठिकाणी आपल्याला डिहायड्रोहॅलोजिनेशन होईल आणि दोनदा डिहायड्रोहॅलोजिनेशन झाल्यामुळे आपल्याला अल्काइन तयार झालेला दिसून येईल. क्लिअर ना? सो व्हेन द विसिनल और जिमिनल डायहॅलाइड्स अंडरगोज द डिहायड्रोहॅलोजिनेशन वी गेट द अल्काइन. द रिएक्शन इज परफॉर्म विथ अल्कोहोलिक KOH and sodamide in liquid ammonia. Now the reaction involves the loss of hydrogen and halogen 2 times. 2 वेळेस लॉस ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन होऊ शकतो. आता काही काही लोकांना विसिनल आणि जिमिनल डायहॅलाइड बद्दल थोडासा संशय येईल की आम्हाला आठवा ना बाबा विसिनल जिमिनल काय असतील ते. त्यांच्यासाठी सांगतो मी, सगळ्यांनीच लक्षात ठेवा. विसिनल डायहॅलाइड, जिमिनल डायहॅलाइड दोन्ही डायहॅलाइड्स आहेत. बट इन द विसिनल डायहॅलाइड 2 halogens are present on adjacent carbons. In the vicinal dihalides 2 halogens are present on the adjacent carbon. But in the geminal dihalides 2 halogens are present on the same carbon. बघा, सिंपल साधी गोष्ट आहे. In the vicinal dihalides 2 halogens are present on the neighboring carbons, adjacent carbons. But in the geminal dihalides there are 2 halogens, no doubt, but these 2 halogens are present on the same carbon. तर विसिनल आणि जिमिनल हे 2 प्रकारचे डायहॅलाइड असतात. When these vicinal or the geminal dihalides undergoes dehydrohalogenation then we get the alkyne. यापासून अल्काइन तयार होईल. आणि डिहायड्रोहॅलोजिनेशन साठी वापर कसा करणार तुम्ही? अल्कोहोलिक KOH, मला माहिती आहे ॲक्वियस नाही वापरायचा, अल्कोहोलिक KOH वापरायचा आणि सोडामाइड टाका. सोडामाइड म्हणजे कोण? NaNH2 स्ट्रॉंग डिहायड्रोहॅलोजिनेटिंग एजंट आहे तो, अल्कोहोलिक KOH पेक्षा बी स्ट्रॉंग आहे. सोडामाइड वापरा इन लिक्विड अमोनिया, तर तुम्हाला अल्काइन तयार होईल. ठीक आहे ना? चला एक एक्झाम्पल बघू आपण. व्हेन CH-CH-CL-CL नाव लिहायचं काय? व्हॉट इज IUPAC ने? बघा बरं, आठवा, बघा, लिहा लवकर. 1,1,1 डायक्लोरोइथेन. सो व्हेन 1,1 डायक्लोरोइथेन हा विसिनल का जिमिनल ओळखा? जिमिनल आहे हा. कशामुळे जिमिनल आहे? सेम कार्बनवर 2 हॅलोजन दिसाले, तर जिमिनल डायहॅलाइड आहे. व्हेन द इथिलिडीन डायक्लोराइड हे कॉमन नेम आहे आणि 1,1 डायक्लोरोइथेन हे IUPAC नेम आहे. इट इज हिटेड विथ अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH बरोबर याला हीट करा, गरम करा. अल्कोहोलिक KOH बरोबर हीट केल्यामुळे काय होईल की तुम्हाला माहिती आहे की डिहायड्रोहॅलोजिनेशनसाठी क्लोरीन हा या कार्बनवरून कमी होईल आणि शेजारच्या कार्बनवरचा एक हायड्रोजन कमी होईल. म्हणजे या अल्फा कार्बनवरून एक क्लोरीन कमी होईल, बीटा कार्बनवरचा हायड्रोजन डिहायड्रोहॅलोजिनेशन होईल. मग CH3 मधला एक हायड्रोजन हटवा, CH2 बनेल, मध्ये डबल बॉन्ड CH-Cl, याला म्हणायचं व्हिनाइल क्लोराइड. याला म्हणायचं व्हिनाइल क्लोराइड. आठवा याचा PVC बनवला होता लास्ट अल्किन मध्ये आपण पॉलिमरायझेशन मध्ये. तर PVC बनवलं, व्हिनाइल क्लोराइड तयार झाला, क्लोरोइथिन. आता बाय प्रोडक्ट काय असेल? प्लस KOH, KCl आणि वॉटर. ठीक आहे. आता व्हिनाइल क्लोराइड मिळाला. आता व्हिनाइल क्लोराइडला हीट करा NaNH2 बरोबर, सोडामाइड बरोबर. NaNH2 बरोबर हीट करा. स्ट्रॉंग डिहायड्रोहॅलोजिनेटिंग एजंट आहे, अल्कोहोलिक KOH पेक्षा बी स्ट्रॉंग आहे म्हणूनच वापरला आपण. तर NaCl बाजूला होईल, NH2 आणि इथला एक हायड्रोजन अमोनिया बाजूला होईल. कुठून कुठपर्यंत लक्षात आलं ना? बघा, इथे या ठिकाणी हा काय करेल माहिती आहे? Na, हे बघा Na, हे Na आणि हे Cl, NaCl वेगळं होईल. आणि दुसरं काय? हे NH3 दिसतं का? वेगळा कलर केला मी. NH2 आणि इथला एक H, NH3 बनेल. सांगा मग प्रोडक्ट काय तयार होईल? आता आपला प्रोडक्ट इथे ठिकाणी तयार होईल. CH2 मधून एक हायड्रोजन कमी, CH,
मध्ये डबल बॉन्डच्या ऐवजी आता ट्रिपल बॉन्ड आणि पुढे CH, क्लोरीन तर बाजूला झालं. आणि प्रोडक्ट बाय प्रोडक्ट काय तयार होईल आता NaCl दिसतं का. आणखी एक बाय प्रोडक्ट काय तयार होईल प्लस काय NH2 आणि H अमोनिया. तर अशा प्रकारे ॲसिटिलीन तयार होईल इथे. सो देर इज फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलीन. दोनदा डिहायड्रोहॅलोजिनेशन झालं. पहिलं डिहायड्रोहॅलोजिनेशन अल्कोहोलिक KOH ने केलं. सेकंड डिहायड्रोहॅलोजिनेशन सोडामाइडने केलं. सोडामाइड NaNH2 इन लिक्विड अमोनिया. ठीक आहे. तर त्या लिक्विड अमोनियाचा पर्पज वगैरे नंतर बघू आपण. अल्किनमध्ये थोडा सांगितलं तर बर्च रिडक्शन आठवा. बर्च रिडक्शन बघा CH3-CH-Cl-Cl. ठीक आहे. हा जिमिनल आहे 1,1 डायक्लोरो इथेन. इट इज हिटेड विथ KOH. कोणता KOH बरं अल्कोहोलिक KOH. गरम करा. हीट केल्यामुळे काय होईल इथला एक हायड्रोजन कमी झाला तर CH2 डबल बॉन्ड CH पुढे Cl. याचं नाव आहे बरं व्हिनाइल क्लोराइड. व्हिनाइल क्लोराइड आणि प्लस बाय प्रोडक्ट आहे कोण KCl आणि प्लस कोण वॉटर. व्हिनाइल क्लोराइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन परत आणखी अल्कोहोलिक KOH ने होत नाही. अल्कोहोलिक KOH ने परत डिहायड्रोहॅलोजिनेशन होत नाही आणि म्हणून मग स्ट्रॉंग वापरतो आपण. म्हणून मग स्ट्रॉंग वापरायचं. अल्कोहोलिक KOH ने असं होत नाही डिहायड्रोहॅलोजिनेशन. सोडामाइड स्ट्रॉंग वापरायचा. मग NaNH2 टाकला तर NaNH2 टाकल्यामुळे काय होईल आता हा Na काय करेल या Cl ला बाजूला करेल. NH2 हा इथल्या हायड्रोजनला कमी करेल आणि म्हणून मग इथे ठिकाणी प्रोडक्ट तयार होईल आपला CH ट्रिपल बॉन्ड CH आणि प्लस इथे ठिकाणी NaNH2 NaCl सोडियम क्लोराइड आणि प्लस अमोनिया गॅस निघालेला दिसून येईल. सो दिस इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलीन. ॲसिटिलीन इथे ठिकाणी तयार झालेलं दिसेल. डबल रिॲक्शन लिहिली मी. तर अशा प्रकारे ॲसिटिलीन असा बनू शकता. चला दुसरी एक आणखी हे जर आता घेतलं होतं मी जिमिनल. चला विसिनलचं एक घेऊ. जर मी CH2 घेतला Cl-CH2 घेतला परत Cl हा विसिनल डायहॅलाइड आहे. इट इज हिटेड विथ KOH. याला KOH बरोबर हिट करा अल्कोहोलिक KOH बरोबर. गरम केल्यामुळे काय होईल माहिती आहे इथला क्लोरीन अगोदर पहिले कमी करू. पहिला क्लोरीन तर इथं शिल्लक राहिला CH2 मध्ये डबल बॉन्ड CH याच्यावर Cl आहे खाल्लेला काय पुढलेला काय अर्थ आहे कचे प्लस K आणि इथून निघालेला Cl KCl प्लस OH आणि इथला एक हायड्रोजन कमी झालेला H2O हे निघून गेलं. याला परत आणखी म्हणणार आपण व्हिनाइल क्लोराइड. बघा ना तुम्ही व्हिनाइल क्लोराइड काय काय सांगितलं बघा डबल एकदा. म्हणजे इथून काय कमी झाला Cl आणि इथून हायड्रोजन. तर अल्फा कार्बनवरचा हॅलोजन कमी होतो आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन. त्यामुळे या प्रकारचे बीटा इलिमिनेशनच आहे पण दोनदा होतं बीटा इलिमिनेशन. बीटा इलिमिनेशन किती वेळेस होतं 2 वेळेस होतं. तर डिहायड्रोहॅलोजिनेशन झालं व्हिनाइल क्लोराइड. आता या व्हिनाइल क्लोराइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन अल्कोहोलिक KOH करू शकत नाही आणि म्हणून मग आपण स्ट्रॉंग डिहायड्रोहॅलोजिनेटिंग इथे ऍड केला आणि स्ट्रॉंग डिहायड्रोहॅलोजिनेटिंग आपल्याकडे NaNH2 सोडामाइड हा त्यांचा स्ट्रॉंग डिहायड्रोहॅलोजिनेटिंग आहे. मग सोडामाइड आपण टाकला तर इथे याच्यापासून मग तयार झाला CH ट्रिपल बॉन्ड CH. इथं बी तसंच झालं. क्लोरीन या कार्बनवरचा गेला हायड्रोजन शेजारच्या कार्बनवरचा. तर इथला हायड्रोजन कमी केल्यामुळे CH2चा राहिला CH मध्ये ट्रिपल बॉन्ड पुढे CH बाय प्रोडक्ट तयार होईल लक्षात ठेवा NaCl आणि प्लस अमोनिया गॅस इथून लिबरेट होईल. सो दिस इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलीन ACETYLENE. ॲसिटिलीन या ठिकाणी तयार होईल. सो देर इज फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलीन. ॲसिटिलीन बनलेलं तुम्हाला दिसेल इथे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता विसिनल आणि जिमिनल डायहॅलाइडचा अल्काईन. चला आणखी एक रिॲक्शन सांगतो. तुम्ही आता स्वतःहून ट्राय करा. CH3CH2 CH हेअर Cl अँड हेअर Cl हा जिमिनल आहे. याची हिटिंग करा KOH बरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर अल्कोहोलिक मीडियममध्ये. चला हिटिंग करा सर्वांनी आणि ट्राय करा रिॲक्शन लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा लवकर फास्ट लिहिले. बघा यामध्ये काय झालं बघा CH3 आहे इथं CH डबल बॉन्ड CH इथं CH2 आहे. तर इथं CHच राहिलं ना आता एक हायड्रोजन कमी CH-Cl. बघा ना इथं क्लोरीन काय काय कमी झालं इथलं बघा. इथला हा एक Cl कमी झाला आणि इथला एक H कमी झाला. बस त्याच्यामुळे इथे ठिकाणी आपल्याला इथे ठिकाणी हा प्रोडक्ट तयार होईल. आता बाय प्रोडक्ट काय असणार KCl आणि वॉटर तर तयार होणारच. KCl प्लस वॉटर तर आहेच. पण हा क्लोरीन हा डबल बॉन्डच्या कार्बनला जोडलाय. क्लोरीन कुठे जोडलाय डबल बॉन्डच्या कार्बनला. त्यामुळे अर्थात याला सुद्धा व्हिनाइल क्लोराइड म्हणणार आपण. काय नाव देणार व्हिनाइल क्लोराइड बोलणार. याचं डिहायड्रोहॅलोजिनेशन होत नाही आणि म्हणून मग आपण काय करतो सोडामाइड घेतो NaNH2 घेतो इन लिक्विड अमोनिया. सोडामाइड बरोबर घेतल्यामुळे आता काय होईल माहिती आहे क्लोरीन या कार्बनवरचा जाईल आणि शेजारच्या कार्बनवरचा एक हायड्रोजन कमी होईल.
तर परिणाम प्रोडक्ट काय मिळेल आता CH3 डॅश C ट्रिपल बॉन्ड CH बघा प्रोपाईन बनला. दिस इज अ प्रोपाईन अँड बाय प्रोडक्ट विल बी NaCl आणि अमोनिया गॅस. सिंपल साधी रिॲक्शन आहे, लक्षात ठेवा. तर प्रोपाईन बनला या रिॲक्शनमध्ये, लक्षात आलं ना. तर अशा प्रकारे हा जिमिनल डायहॅलाइड आहे, अल्कोहोलिक KOH बरोबर प्रोपाईन बनला. हे पहिले व्हिनाईल, हे सुद्धा व्हिनाईलच आहे. तुम्हाला सर व्हिनाईल कोणाला नेमकं म्हणायचं, हे बा बेटा व्हिनाईल हॅलाइड असा असेल जो डबल बॉन्डच्या कार्बनला एक हॅलोजन जोडलेला असेल. ज्या ठिकाणी डबल बॉन्डच्या कार्बनवर हॅलोजन जोडला त्याला व्हिनाईल हॅलाइड म्हणायचं आपण, हे लक्षात ठेवायचं. डबल बॉन्डेड कार्बनवर जर हॅलोजन जर जोडलेला असेल तर त्याला व्हिनाईल बोललं जातं. त्यामुळे प्रत्येक वेळेला व्हिनाईल लिहित आलेलो आहे मी. चला आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, स्वतःहून रिॲक्शन लिहा. CH3 डॅश CH हेअर Cl अँड CH2 हेअर Cl. क्लिअर. आता याची रिॲक्शन घ्या KOH, अल्कोहोलिक KOH बरोबर. व्हिडिओ पॉज करून स्वतःहून रिॲक्शन लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बघा प्रोडक्ट काय तयार होईल. पहिले प्रोडक्ट तयार होईल व्हिनाईलवाला, म्हणजे आपण रिमूव्ह काय करणार सुरुवातीला, इथला क्लोरीन कमी करू आणि या ठिकाणचा एक हायड्रोजन कमी करू. बस सांगा आता काय होईल. कारण एकाच कार्बनवरचं क्लोरीन हायड्रोजन निघून जात नसतं. एका कार्बनवरचा क्लोरीन जाईल, दुसऱ्या कार्बनवरचा हायड्रोजन कमी होईल. त्यामुळे प्रोडक्ट तयार होईल, लक्षात ठेवा. CH3 इथं राहिला CH, मध्ये आला डबल बॉन्ड, CH2चा राहिला CH आणि त्याच्यावरचा हा क्लोरीन तर आहेच इथे. आता परत आणखी NaNH2 बरोबर सोडामाइड बरोबर रिॲक्शन घेणार, कारण व्हिनाईल क्लोराईडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन होत नाही. त्यामुळे व्हिनाईल क्लोराईडला परत सोडामाइड बरोबर हिट करा. आता मी काय करणार, इथून इथे क्लोरीन कमी होईल आणि शेजारच्या कार्बनवरचा हायड्रोजन कमी होईल. त्यामुळे इथे ठिकाणी प्रोडक्ट तयार होईल आता CH3C ट्रिपल बॉन्ड CH. फिनिश. तर प्रोपाईन तयार झाला. सिंपल साधी रिॲक्शन आहे. ठीक आहे. सो दिस इज डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. ठीक आहे ना. आता तुम्ही सेम रिॲक्शन मी काही एक्झाम्पल देतो त्याच्याबरोबर लिहा. बघा प्रोडक्ट काय तयार होतात. तुम्ही स्वतः आता डिहायड्रोहॅलोजिनेशन मी सांगतो त्या कंपाऊंडचे करा. CH3 CH2 CHCl CH2Cl. हा व्हिसिनल डायहॅलाइड 1,2 डायक्लोरोब्युटेन. हे घ्या CH3 CHCl डॅश CH Cl डॅश CH3. हे 2,3 डायक्लोरोब्युटेन. या दोघांचे डिहायड्रो हॅलोजिनेशन लिहा. तुम्हाला प्रोडक्ट तयार होईल. याचा पहिल्याचा ब्यूट 1YNE दुसऱ्याचा ब्यूट 2YNE. लक्षात आलं ना. ट्राय करून बघा, येणार तुम्हाला रिॲक्शन. मला नाही वाटत मी सॉल्व्ह करून देण्याची काही गरज पडेल यांना म्हणून. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे डिहायड्रोहॅलोजिनेशनने आपण अल्काईन बनवू शकतो. या रिॲक्शनच्या दरम्यान एक शब्द मी वारंवार बोलत आलेलो आहे. तो कोणता शब्द नीट लक्षात ठेवा. मी असं म्हणलं तुम्हाला, मी जर मी इथे CH3 CH असं घेतलंय, Cl इथं Cl घेतला आणि याला KOH बरोबर रिॲक्शन घेतली मी, अल्कोहोलिक KOH बरोबर याला हीट केला, तर प्रोडक्ट काय होणार आहे माहिती आहे. CH2 डबल बॉन्ड CHCl असं बनतं. हे व्हिनाईल क्लोराईड. मी काय म्हटलं लक्षात ठेव. हे पहा बरेच लोक काय करतात माहिती आहे का, अभ्यास करत असताना काही गोष्टी न समजता सुद्धा पुढे तसंच जातात आणि त्याचं नुकसान त्यांनाच होतं. जसं उदाहरण मी तुम्हाला इथं काय म्हणत होतो बघा. इथं मी डिहायड्रोहॅलोजिनेशनला सोडामाइड घेतला. कोण घेतला? सोडामाइड. आणि बोलताना काय म्हटलं मी, NaNH2 घ्या आणि इथे ठिकाणी याचं डिहायड्रोहॅलोजिनेशन अल्कोहोलिक KOH कडनं होत नाही. आता प्रश्न असा आहे का होत नाही, लक्षात आलं ना. त्यासाठी मी स्ट्रॉंग टाकलं असं बोललो मी. त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग डिहायड्रोहॅलोजिनेटिंग टाकला सोडामाइड. का होत नाही बाबा हे डिहायड्रोहॅलोजिनेशन, याचं का होत नाही? मग याचं होतं तर याचं का होत नाही? सिंपल साधी गोष्ट आहे. याचं रिझन लक्षात ठेवा. कारण याचं डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं मग सोडामाइडने आणि CH ट्रिपल बॉन्ड CH बनतो. पण मी क्वेश्चन काय विचारला की व्हिनाईल क्लोराईडचं CH2 डबल बॉन्ड CHClचं डिहायड्रोहॅलोजिनेशन का होत नाही? क्वेश्चन लिहून ठेवा तिथं. व्हाय व्हिनाईल क्लोराईड डज नॉट इझिली अंडरगो डिहायड्रोहॅलोजिनेशन. व्हिनाईल क्लोराईडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन इझिली का होत नाही? व्हॉट इज रिझन? ते रिझन तुम्हाला सांगतोय मी. याचं रिझन लक्षात येईल तुम्हाला. बरेच लोक लक्षात आणलेलं असेल. तर व्हिनाईल क्लोराईडमध्ये क्लोरीनवर लोन पेअर असते अँड दिस लोन पेअर कॅन चेंज टू गोज टू द रेझोनस. कारण ही जी सिस्टम बनली बघा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर म्हणजे कॉन्जुगेटेड सिस्टम बनलेली आहे. And due to this conjugated system, now what will happen here? This lone pair can change to pi bond and pi bond will change to lone pair. Lone pair pi bond मध्ये जाईल आणि pi bond lone pair मध्ये जाईल आणि परिणाम याचे त्या ठिकाणी याचा एक रेझोनन्स स्ट्रक्चर निर्माण होणार आहे. ते रेझोनन्स स्ट्रक्चर असा असेल CH2 लोन पेअर, त्यामुळे चार्ज मायनस, इथे सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड Cl. बघा हा चार्ज या ठिकाणी तयार होईल.
म्हणजे इथे ठिकाणी क्लोरीन ही लोन पेअर दिली त्यामुळे चार्ज येईल प्लस. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ही काय तयार झालं, रेझोनन्स बांधला. रेझोनन्समुळे काय झालं माहिती आहे का, हे जे कार्बन आणि क्लोरीन मधला जो बॉन्ड आहे या बॉन्डवर आपल्याला डाऊट निर्माण झाला. काय डाऊट निर्माण झाला की तो सिंगल बॉन्ड नाहीये सालं, तो सिंगल बॉन्ड नाही. कार्बन क्लोरीन बॉन्ड सिंगल बॉन्ड नाहीये, इट इज अ पार्शियल डबल बॉन्ड. तो पार्शियल डबल बॉन्ड आहे. रेझोनन्सचा रिझल्टच येतो ज्या अर्थी या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये सिंगल बॉन्ड आहे. तर मग नेमका कोणता बॉन्ड आहे, सिंगल आहे का डबल आहे, तर पार्शियल डबल म्हणत असतो आपण. आणि म्हणून क्लोरीन लवकर रिमूव्ह होत नाही. क्लोरीन आणि कार्बनच्या मध्ये इथं कसं आहे, सिंगल बॉन्ड आहे. इथं सिंगल राहिला का नाही, पार्शियल डबल बॉन्ड म्हणला तो. आणि पार्शियल डबल बॉन्ड असल्यामुळे याचं सहजासहजी डिहायड्रो हॅलोजिनेशन होत नाही असं तुम्हाला म्हटलं मी. सिंपल साधं रिझन लक्षात आलं ना. तर व्हिनाइल क्लोराईडचं इझी डिहायड्रो हॅलोजिनेशन का होत नाही, व्हिनाइल क्लोराईडच्या डिहायड्रो हॅलोजिनेशनला हा अल्कोहोलिक केओएच का नाही वापरायचा, सोडामाइडच का टाकायचा, तर याचं रिझन तुम्हाला सांगितलं की आपण त्यासाठी अल्कोहोलिक केओएच हा यूजमध्ये आणू शकतो पहिल्या स्टेजला. दुसऱ्या स्टेजला सोडामाइड, कारण या व्हिनाइल क्लोराईडचे डिहायड्रो हॅलोजिनेशन होत नाही, कारण क्लोरीन आणि कार्बनच्या मध्ये पार्शियल डबल बॉन्ड असतो जो की लवकर ब्रेकच होत नाही. हे एक रिझन. दुसरा पॉइंट की सर अल्कोहोलिक केओएच इथे टाकला, इथे सोडामाइड टाकला, एकदा सोडामाइड टाकून द्या ना, अल्कोहोलिक केओएच तरी कशाला घेता, तर सोडामाइड बेटा थोडा महागडा असतो. त्यामुळे आपण साधं सुरुवातीला चीप प्रोडक्ट तयार करतो, स्वस्त प्रोडक्ट तयार करतो, नंतर सोडामाइड टाकतो, एवढंच म्हणणार, बाकी दुसरं काहीच नाही. असो, ते डिहायड्रो हॅलोजिनेशनने अल्काइन बनवता येतो, ही एक साधं सोपी गोष्ट तुम्हाला सांगितली मी. क्लिअर पॉइंट. पॉइंट नंबर, मेथड नंबर 3 सांगतो आता एक. ठीक आहे. फ्रॉम टेट्रा हॅलाइड्स, फ्रॉम टेट्रा हॅलाइड्स, मेथड नंबर 3 फ्रॉम टेट्रा हॅलाइड्स. बघा, टेट्रा हॅलाइड्स, टेट्रा हॅलाइड्स. बघा, दोन मेथड सांगितल्या मी. पहिली मेथड तर सांगितली फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड CaC2. कॅल्शियम कार्बाइडचं काहीच नाही, हायड्रोलिसिस करा, ट्वाइस ऑफ H2 ॲसिटिलीन बनेल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनेल. तेच मॅग्नेशियम कार्बाइड घेतला होता Mg2C3, लक्षात ठेवा. मॅग्नेशियम कार्बाइड पासून प्रोपाइन बनला होता. नंबर 2 ची मेथड सांगितली विसिनल किंवा जिमिनल डायहॅलाइड घ्या, यांचं डिहायड्रो हॅलोजिनेशन करा, तर विसिनल जिमिनल डायहॅलाइडच्या डिहायड्रो हॅलोजिनेशनने अल्काइन तयार होतो. क्लिअर ना. तिसरी मेथड फ्रॉम टेट्रा हॅलाइड्स, व्हेन द टेट्रा हॅलाइड्स आर हिटेड विथ द झिंक. टेट्रा हॅलाइडला हिट करा झिंक बरोबर. टेट्रा हॅलाइड्स, व्हेन टेट्रा हॅलाइड्स आर हिटेड विथ झिंक, यांना झिंक बरोबर हिट करा, वी गेट द अल्काइन. व्हेन द टेट्रा हॅलाइड्स आर हिटेड विथ द झिंक वी गेट द अल्काइन्स. टेट्रा हॅलाइडला झिंक बरोबर हिट करा. टेट्रा हॅलाइडचा अर्थ समजेल तुम्हाला. टेट्रा म्हणजे 4, 4 हॅलोजन असलेला कंपाऊंड, त्याला हिट करा, अल्काइन तयार होईल. एक्झाम्पल सांगू, सिंपल साधी गोष्ट आहे. झिंक डस्ट टाकायचा याच्यात. काय टाकायचंय, झिंक डस्ट, झिंकची पावडर टाकायची. झिंक डस्ट टाका कशामध्ये, टेट्रा हॅलाइडमध्ये टाका. टेट्रा हॅलाइडमध्ये झिंक डस्ट टाकला की आपल्याला आरामात अल्काइन तयार होईल, लक्षात ठेवा. तर अल्काइन बनण्याची साधी आणि सोपी मेथड ही. काय करायचे, टेट्रा हॅलाइड घ्यायचा आणि टेट्रा हॅलाइड घेऊन झिंक बरोबर हिट करायचं. एक एक्झाम्पल सांगतो मला. समजा H-C, Cl इथं आणि इथं Cl आहे, इथं C, हे Cl, हे Cl आणि इथं H आहे. दिस इज टेट्रा हॅलाइड. सांगायचं नाव काय आहे, 1122 टेट्राक्लोरोइथेन. सिंपल, 1122 टेट्राक्लोरोइथेन. इट इज हिटेड विथ झिंक. याला झिंक बरोबर हिट करा बेटा. झिंक बरोबर हिट केल्यामुळे काय होईल, काय घेतलं मी इथं, ऐका, काय हे टेट्रा हॅलाइड. टेट्रा म्हणजे किती, 4 हॅलोजनचा कंपाऊंड, पण शेजारील कार्बनवर 4 हॅलोजन असायला पाहिजे, दुसरीकडे कुठे नसायला पाहिजे. दुसरीकडे असून काय फायदा आहे. तर टेट्रा हॅलाइडला झिंक बरोबर हिट करा, झिंक डस्ट बरोबर हिट करा. झिंक काय करेल, 4 हॅलोजनला काढून घेईल आणि 4 हॅलोजनला झिंक, एक झिंक ॲटम काय करेल, वरच्या 2 क्लोरीनला काढेल, एक झिंक ॲटम खालच्या 2 क्लोरीनला काढून घेतील आणि मग प्रोडक्ट तयार होईल H-C ट्रिपल बॉन्ड C-H आणि प्लस बाय प्रोडक्ट ट्वाइस ऑफ ZnCl2. डंटडन झालं ॲसिटिलीन. संपलं. म्हणजे झिंक काय करेल, एक झिंक काय केल्या 2 क्लोरीनला काढून घेईल, एक झिंक दुसऱ्या क्लोरीनला काढून घेईल आणि ZnCl2 2 वेळेस तयार होईल, झिंक क्लोराईड तयार होईल. सिंपल साधी रिॲक्शन. म्हणजे मेथड सांगितली, व्हेन द टेट्रा हॅलाइड्स आर हिटेड विथ द झिंक. टेट्रा हॅलाइडला झिंक बरोबर हिट करा. बाय हिटिंग द टेट्रा हॅलाइड्स विथ द झिंक वी गेट द ॲसिटिलीन. ॲसिटिलीन मीन्स CH ट्रिपल बॉन्ड CH. डबल एकदा सांगतो मला मी. काय सांगितली बघा रिॲक्शन. हे टेट्रा हॅलाइड आहे, हे क्लोरीन, हे क्लोरीन, परत कार्बन, इथे क्लोरीन, हे
क्लोरीन, इथेन पुढे हायड्रोजन. इट इज हिटेड विथ द झिंक. किती? ट्वाइस ऑफ झेडएन. झिंक बरोबर गरम करा, झिंक डस्ट बरोबर हीट करा. हीट केल्यामुळे काय होईल? झेडएन आणि हा 2 क्लोरीन ZnCl2, एक झेडएन खालचे 2 क्लोरीन ZnCl2. तर प्रोडक्ट तयार होईल, लक्षात ठेवा, CH ट्रिपल बॉन्ड CH अँड प्लस ट्वाइस ऑफ ZnCl2 या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे ना. तर इथाईन तयार झाला. ॲसिटिलीन, ॲसिटिलीन बनला. ॲसिटिलीन किंवा इथाईन IUPAC ने इथाईन कोणापासून बनला बरं? बनलेला आहे 1122 1122 टेट्राक्लोरो इथेन. 1122 टेट्राक्लोरो इथेन पासून ॲसिटिलीन तयार झाला. ठीक आहे. मला प्रोपाईन बनवायचं आहे, दुसरी मेथड प्रोपाईन. चला स्वतःहून रिॲक्शन लिहून बघा बरे, प्रयत्न करा लवकर. प्रोपाईन बनवून द्या मला टेट्राहॅलाइड पासून. बघा टेट्राहॅलाइड तुम्ही सिलेक्ट करा आता. सिलेक्ट करा, लिहा लवकर, फास्ट झाली. बघा लवकर टेट्राहॅलाइड कसा घेतला. काही काही लोक हो घेतले म्हणत असतील. लक्षात ठेवा, मला फसवताल बेटा हो, स्वतः फसताल. त्यामुळे मी सांगितलेले गाईडलाईन व्यवस्थित ऐका. समजलं? ओबिडियंट विद्यार्थी असावा, जो आज्ञाधारक विद्यार्थी असेल तोच यशस्वी होईल. नुसतंच हो 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 म्हणणारा नको, आहे की नाही. आम्ही म्हटलो व्हिडिओ पॉज करा की तुम्ही म्हणताल सर कुठं बघायला व्हिडिओ पॉज करायला. पण आम्ही जरी बघायला नसलो तरी आम्हाला रिझल्टमध्ये दिसतंच तुम्ही किती वेळेस व्हिडिओ पॉज केलाय, किती वेळेस तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस केली, किती वेळेस स्वतःहून तुम्हाला रिॲक्शन लिहिता आल्या, हे एक्झाममध्ये दिसतंच. त्यामुळे एक्झाम बुडवायची नाही. ठीक आहे. चला मला प्रोपाईन बनवायचा. कोण बनवायचा आहे? प्रोपाईन CH3-C ट्रिपल बॉन्ड CH बनवायचा आहे. प्रोपाईन कोणापासून बनवता येईल प्रोपाईन बघा. त्यासाठी मला काय करावं लागेल? CH3 कार्बन क्लोरीन क्लोरीन Cl आणि H. बस याला घ्या, झिंक बरोबर हीट करा, ढंटडन प्रोपाईन बनेल. आणि प्लस बाय प्रोडक्ट तयार होईल ट्वाइस ऑफ ZnCl2. ठीक आहे. तर या प्रकारे झिंक काय करेल? वरचे दोन्ही क्लोरीन काढून घेईल. झिंक हा वरचे दोन्ही क्लोरीन काढून घेईल, हा दुसरा झिंक खालचे दोन्ही क्लोरीन काढून घेईल, ZnCl2 निघून जाईल आणि हा प्रोपाईन तयार होईल. ठीक आहे ना. प्रोपाईन और मिथाइल ॲसिटिलीन. चला दुसरी मेथड सांगतो. ब्यूट 2YNE तयार करा लवकर, फास्ट. कोण? ब्यूट 2YNE. लूज पडू नका, स्वतःहून रिॲक्शन लिहून बघा, प्रयत्न करा, ट्राय करा. ब्यूट 2YNE तयार करा. झालाय बघा. काही काही लोकांचं बघा खूप फास्ट रिॲक्शन करतात बघा. ब्यूट 2YNE म्हणजे स्ट्रक्चर असं असेल बरं, C-CH3. हा ब्यूट 2YNE मला तयार करायचा. कसा बनवणार? जास्त झाला कार्बन एक, C-CH3 ब्यूट 2YNE मला बनवायचा. कसा बनवणार बघा. ब्यूट 2YNE साठी मी घेणार CH3 कार्बन, इथे क्लोरीन, इथे क्लोरीन, डॅश कार्बन, क्लोरीन क्लोरीन आणि CH3. म्हणजे ज्या 2 कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड घ्यायचा आहे ना, तर त्या दोन्ही कार्बनवर 2-2 क्लोरीन टाकून द्यायचे. सिंपल. ट्वाइस ऑफ Zn. आणि हा ब्यूट 2YNE तयार झाला. ट्वाइस ऑफ ZnCl2 हा बाय प्रोडक्ट मिळून जाईल. सिंपल. क्लिअर ना. ब्यूट 2YNE तयार झाला. पुढे मला एक ब्यूट 1YNE तयार करून दाखवले. लिहा करा तयार. ब्यूट 1YNE तयार करून दाखवा लवकर, फास्ट. ब्यूट 1YNE तयार करा. झाला बघा. ब्यूट 1YNE तयार करण्यासाठी मला इथे ठिकाणी काय घ्यावं लागेल बघा, लक्षात आणा. आता काही काही लोकांना जजमेंट आलेले पटकन ते लिहून टाकतात. ब्यूट 1YNE बनवायचा. कसा बनवणार बघा. डायहॅलाइड घेणार. कोणता डायहॅलाइड? टेट्राहॅलाइड, नॉट डायहॅलाइड. CH3 CH2C Cl आणि H. तुम्ही क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन बी घेऊ शकता, असं काही नाही बरं. क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन बी घेऊ शकता. फक्त आयोडीन आणि फ्लोरीन घेऊ नका, कारण आयोडीनची रिॲक्टिव्हिटी लो आहे आणि नाही आयोडीनची रिॲक्टिव्हिटी जादा आहे आणि फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी लो आहे. त्यामुळे इथे ठिकाणी आपण फ्लोराईड आणि आयोडाईडच्या जनरली रिॲक्शन लिहित नाहीत. काही ठिकाणी मात्र आयोडाईडचे वापरू शकतो आपण रिॲक्शन. ठीक आहे. हा तयार झाला ब्यूट 1YNE. ठीक आहे. तर अशा बाय प्रोडक्ट ट्वाइस ऑफ ZnCl2 ल्या तर टेट्राहॅलाइड पासून अल्काइन बनवू शकता. तर अल्काइन बनवण्याच्या किती मेथड झाल्या बरं? 3 मेथड झाल्या. किती झाल्या? 3. पहिली मेथड कोणती? कॅल्शियम कार्बाईड, त्यापासून आपण इथाईन बनवला. नंतर मॅग्नेशियम कार्बाईड त्यातच लिहिलं Mg2C3, याच्यापासून प्रोपाईन तयार झाला. क्लिअर. दुसरी मेथड विसिनल और जिमिनल डायहॅलाइड, याची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH, नंतर सोडामाइड बरोबर घेतली, अल्काइन तयार झाला. तिसरी मेथड टेट्राहॅलाइड, यांना झिंक बरोबर हीट केलं तर आपल्याला अल्काइन तयार होऊ शकतील. यांना डिहॅलोजिनेशन म्हणणार. आताची जी रिॲक्शन झाली याला काय म्हणणार आपण? डिहॅलोजिनेशन रिॲक्शन. डिहॅलोजिनेशन म्हणजे काय हो?
लॉस ऑफ हॅलोजन. ज्याच्यात फक्त हॅलोजनचा लॉस होतो त्याला डिहॅलोजिनेशन म्हणणार. क्लिअर ना? ओके. नाउ नेक्स्ट पुढची मेथड, लास्ट एक मेथड इत्या ठिकाणी आपण घेणार आहोत. लास्ट मेथड इत्या ठिकाणी आपण एक कव्हर करू. ती मेथड आहे फ्रॉम टेट्राहॅलाइड्स, ट्रायहॅलाइड्स और हॅलोफॉर्म म्हणा. फ्रॉम ट्रायहॅलाइड्स और हॅलोफॉर्म. मेथड नंबर 4 फ्रॉम ट्रायहॅलाइड्स and specially haloforms. बघा हॅलोफॉर्म्स सोपी आणि साधी मेथड आहे. ट्रायहॅलाइड ऑफ मिथेन, ट्रायहॅलाइड्स ऑफ मिथेन CH4 आर कॉल्ड हॅलोफॉर्म्स. यांना हॅलोफॉर्म्स बोललं जातं, लक्षात ठेवायचं. काय? ट्रायहॅलाइड्स ऑफ मिथेन आर कॉल्ड द हॅलोफॉर्म्स. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. मिथेन म्हणजे CH4, ट्रायहॅलाइड 3 हॅलोजन टाकायचे म्हणजे एकच हायड्रोजन शिल्लक राहिला. CHCl3 याला म्हणतात क्लोरोफॉर्म. काय म्हणतात त्याला? क्लोरोफॉर्म. CHBr3 याला बोलतात ब्रोमोफॉर्म. CHI3 याला बोलतात आयोडोफॉर्म. आता नीट लक्षात ठेवा. आपण काय करणार? हॅलोफॉर्म घेणार. हॅलोफॉर्म कोण आहे? ट्रायहॅलाइड्स ऑफ मिथेन आर कॉल्ड द हॅलोफॉर्म्स. एक्झाम्पल कोणते? क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयोडोफॉर्म. व्हेन द क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयोडोफॉर्म आर हिटेड विथ द सिल्वर. जर या हॅलोफॉर्म्सला आपण सिल्वर बरोबर हिट केला, व्हेन द हॅलोफॉर्म्स आर हिटेड विथ द सिल्वर वी गेट द करस्पॉन्डिंग अल्काइन ॲसिटिलिन्स. आपल्याला ॲसिटिलिन म्हणतील. मीन्स दे आर हिटेड विथ द सिल्वर मेटल. पाठीमागे झिंक मेटल वापरला, आता सिल्वर मेटल. व्हेन द haloforms are heated with the what? Heated with the silver. We get the corresponding alkyne acetylene. Well known एक रिएक्शन सांगतो. समजा CHCl3 आहे, याला म्हणतो आपण क्लोरोफॉर्म. When the chloroform is heated with the Ag silver 6 times घेतला प्लस Cl3CH. बघा ना काय झालं आता. क्लोरोफॉर्म दोन्हीकडून बी लिहिला, डावीकडून उजवीकडून, तर दोन्हीकडून बी 3 क्लोरीन कमी होतील आणि मधले 6 सिल्वर यांचा काय तयार होईल आता मी सांगायला नको तुम्हाला. 6 टाइम्स AgCl बनणार आहे. बाय प्रोडक्ट तयार झाला. मेन प्रोडक्ट CH ट्रिपल बॉन्ड CH आणि यांचा बाय प्रोडक्ट तयार होणार आता प्लस 6 टाइम्स AgCl. फिनिश. दिस इज फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलिन. सो देर इज फॉर्मेशन ऑफ ॲसिटिलिन. तर ॲसिटिलिनचं फॉर्मेशन कसं होतं हे तुम्हाला सांगितलं मी. सो वेन द क्लोरोफॉर्म इज हिटेड विथ सिल्वर पावडर, सिल्वरची पावडर घेणार आपण. क्लोरोफॉर्म, सिल्वर पावडर लवकर मिळणार नाही, सिल्वर मेटल घ्या, ॲसिटिलिन तयार होईल. नंतर कारण पावडरची कुठलाही मेटल पावडर फॉर्ममध्ये घेतला ना तर रिॲक्टिव्हिटी थोडी जादा राहते, त्यामुळे पावडर फॉर्ममध्ये शक्यतो असावा. झिंकची पावडर लवकर बनते पण सिल्वरची पावडर लवकर बनणार नाही. ठीक आहे, कारण तो मेटल आहे त्याला मॅलिबिलिटी डक्टिलिटी खूप असते, त्यामुळे जेवढं मारताल तेवढा पत्रा बनल पण पावडर बनणार नाही. हा त्याचे किसेस बनतील. काय बनतील? किसेस. हा ना, मेटलचे किसेस. जसं आयर्न किस बनतो, सिल्वर किस बनतो, झिंक किस बनतो, तसं त्याचा किस बनवता येईल. समजा आयोडो फॉर्म घेतला मी, CHI3 घेतला. इट इज हिटेड विथ द 6 टाइम्स ऑफ द Ag प्लस I3CH. यापासून परत 6 टाइम्स AgI हा बाजूला होईल. अँड बाय हिटिंग नाव यू विल गेट CH ट्रिपल बॉन्ड CH. ऊर्ज सिंथेसिस सारखीच रिॲक्शन आहे, काही विशेष नाही. कशाची? कशासारखी? ऊर्ज सिंथेसिस सारखी रिॲक्शन आहे. तर ॲसिटिलिन तयार होऊ शकतो आणि ही मेथड खास करून ॲसिटिलिन बनवण्यासाठीच वापरतात. बाकी इतर दुसऱ्या कशाला नाही वापरत. कशासाठी? ॲसिटिलिन बनवण्यासाठी ही रिॲक्शन खास करून यूजमध्ये आणली जाते, बाकी दुसऱ्या कशासाठीही नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे ठिकाणी आपण अल्काइन तयार करू शकतो. ठीक आहे, तर यात किती मेथड झाल्या? 4 मेथड झाल्या बघा. पहिली कॅल्शियम कार्बाईड, दुसरी विसिनल डायहॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन, डबल डिहायड्रोहॅलोजिनेशन, तिसरी डिहॅलोजिनेशन, टेट्राहॅलाइड झिंक बरोबर घेतला, आणि चौथी सिल्वर बरोबर ट्रायहॅलाइड्स वापरले आपण. बरोबर आहे. आता याच्यानंतर फक्त 3 मेथड राहिल्या, छोट्या छोट्या मेथड्स आहेत त्या, खूप जादा मोठ्या मेथड नाही. त्या इथे संपल्या की अल्काइनचे प्रिपरेशन संपलं. ठीक, थांबवा.